आज काही इथे काही पत्रकार परिषद नव्हती. आपण आज सहज चर्चा आणखीन सगळं आठवणी करत होता आणि परिसंवादामध्ये बोलत असताना आम्ही कसे घडलो त्याच्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारला गेला किंवा तुम्हाला काय त्रास झाला किंवा कशा पद्धतीच्या अनुभवांना तुम्ही सामोरं गेलात आणि तुम्ही मग कशा शिवसेनेतून एकदम शिंद्यांच्या शिवसेनेत गेला, त्याच्या ओघामध्ये ते झालेला मुद्दा आहे. मला स्वतःला अशी व्यक्तिगत टीका करणं आवडत नाही. मी कार्यपद्धती म्हणून बोलले आहे आणि या कार्यपद्धतीच्या मध्ये कुठेतरी लोकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असावं जसं एकनाथ शिंदे करतात, ही माझी भूमिका आहे. संजय राऊत म्हणतात की आणि त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर नेतेही बोलतात ज्या पद्धतीने म्हणतात, कारण की तुम्ही थेट शिवसेनेवरती प्रहार केला. ते म्हणाले की नीलम गोरे कशा तिथे उभ्या राहायच्या दरवाजापुढे, त्यानंतर कसे त्यांच्याकडे जबाबदारी, कारण की त्या तिथे उभ्या राहायच्या त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असेल का, त्यांचं एकच काम होतं, त्यांनी कुठले लढे दिले, कुठले मोर्चे काढले, कशा पद्धतीने लढल्या हे कोणाला माहित आहे. फक्त त्यांना एवढंच माहित दिसतंय की ते चौकीदारासारखे तिथे उभे राहायचे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना माहित आहेत का, असे प्रहार तुमच्यावर केले जात आहे. प्रहार केले जात आहे त्याचं कारण त्यांना तो देवाणघेवाणीचा विषय डायव्हर्ट करून कलाटणी द्यायची म्हणून ते सगळं होतंय. पण तुम्ही 98 सालापासून ते 2000 आता 22 पर्यंतचे फुटेज तुमचंच काढून बघा. मी अगदी आपलं म्हणजे IBN लोकमतचं असं म्हणून सांगते, अहो दर दिवशी कुठे कुठे जनतेच्यासाठी मी गेले त्याची माहिती सामना वृत्तपत्रातून काढली तरी ते जवळजवळ 1000 पानं होतील आणि त्याची सगळी माहिती सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांना दिलेली होती आणि ते दुवा देणारे लोक मातोश्रीवरती घेऊन येत होतो की आमचे प्रश्न सुटले म्हणून. त्याच्यामुळे असं जे बोलणारे लोक आहेत त्यांना बिनबुडाचे पोकळ असे काहीतरी निराधार आरोप करून लक्ष वळवायचं हे खरं आहे. दुसरं त्यांना हे माहिती आहे की मी ते स्थान जे मिळवलं होतं ते स्थान कुठल्या पैशांनी मिळवलं नव्हतं, तर ते माझ्या कामातून मिळालेलं स्थान होतं. आणि संजय राऊतांनाही कल्पना आहे की मी कुठलीही स्वतः देवाणघेवाण केलेली नाहीये आणि मी कुठली देवाणघेवाण दाखवलेली नाही अशी. त्यामुळे माझ्याबद्दल बोलायचा प्रश्नच उद्भवत नाही.